इयत्ता 9वी, विषय राज्यशास्त्र, पाठ 2, भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. स्वाध्याय. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश डॅश हा होता. पर्याय अ. लष्करी क्षमता निर्माण करणे, ब. अणुचाचणी करणे, क. अण्वस्त्रांचा प्रसार रोखणे, ड. ऊर्जेची निर्मिती. उत्तर ड. ऊर्जेची निर्मिती. 2. जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट डॅश बनले आहे. पर्याय अ. आण्विक विकास, ब. आर्थिक विकास, क. अणुचाचणी, ड. सुरक्षा व्यवस्था. उत्तर ब. आर्थिक विकास. 3. भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाचे आहे. अ. मुक्त आर्थिक धोरण, ब. परस्परावलंबन, क. अलिप्ततावाद, ड. आण्विक विकास. उत्तर क. अलिप्ततावाद. 4. इसवी सन 1974 साली भारताने डॅश या ठिकाणी अणुचाचणी केली. पर्याय अ. श्रीहरिकोटा, ब. थुंबा, क. पोखरण, ड. जैतापूर. उत्तर क. पोखरण. प्रश्न दुसरा आहे, पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. 1. पंडित नेहरूंनी भारत चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले. उत्तर बरोबर. कारण पंडित नेहरूंनी भारत चीन संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी शांततापूर्ण सहअस्तित्वाचा म्हणजेच पंचशील तत्वांचा पुरस्कार केला आणि सुरुवातीला दोन्ही देशात मैत्रीपूर्ण संबंध वाढावेत यासाठी धोरण आखले. त्यामुळे त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. 2. अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यास पुढाकार घेतला. बरोबर. कारण अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी लाहोर बस यात्रा आणि शांतता चर्चा सुरू करून दोन्ही देशांमध्ये संवाद वाढवण्याचा प्रयत्न केला. प्रश्न तिसरा आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. भारताचे परराष्ट्र धोरण. उत्तर भारताचे परराष्ट्र धोरण म्हणजे भारताने इतर देशांशी कोणते संबंध ठेवावेत, कोणत्या देशांशी मैत्री करावी, आंतरराष्ट्रीय समस्यावर कोणती भूमिका घ्यावी याबाबत घेतलेले विचारपूर्वक निर्णय. भारताचे परराष्ट्र धोरण शांतता, मैत्री, अलिप्ततावाद, आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर आणि सहकार्य या मूल्यावर आधारित आहे. 2. राष्ट्रीय हितसंबंध. उत्तर राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि अखंडता सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच देशाचा आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि धोरणे, म्हणजेच देशासाठी फायदेशीर व आवश्यक असलेल्या गोष्टींचे रक्षण करणे हेच राष्ट्रीय हितसंबंध होय. 3. जागतिक शांतता. उत्तर जागतिक शांतता म्हणजे जगातील सर्व देशांमध्ये युद्ध, संघर्ष आणि तणाव न राहता मैत्रीपूर्ण, सहकार्यपूर्ण आणि स्थिर संबंध निर्माण होणे. यात आंतरराष्ट्रीय वाद शांततेने सोडवणे, सहकार्य वाढवणे आणि सर्व मानवजातीचे सुरक्षित जीवन सुनिश्चित करणे यांचा समावेश होतो. प्रश्न चौथा, अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे याविषयी तुम्हाला काय वाटते? उत्तर होय. अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेला गंभीर धोका निर्माण होतो. अण्वस्त्रे अत्यंत विनाशकारी असतात. त्यांचा वापर झाल्यास मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होते, जे अनेक वर्षे भरून निघू शकत नाही. अशा शस्त्रांमुळे देशामध्ये भीती, अविश्वास आणि तणाव निर्माण होतो. प्रत्येक देश स्वतःची सुरक्षा वाढवण्यासाठी अण्वस्त्र सज्जता वाढवत जातो. त्यामुळे शस्त्रस्पर्धा निर्माण होते. या स्पर्धेमुळे शांततेऐवजी असुरक्षितता वाढते आणि कोणत्याही क्षणी संघर्ष अणुयुद्धात रूपांतरित होण्याचा धोका असतो. म्हणून जागतिक शांतता टिकवण्यासाठी अण्वस्त्रांचा प्रसार रोखणे आणि निःशस्त्रीकरणाला प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक आहे. प्रश्न 5वा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे? उत्तर
भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता, मैत्रीपूर्ण संबंध, सहकार्य, मानवी हक्कांचा आदर आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन या मूल्यांवर आधारित आहे. भारत सर्व देशांशी शांततामय संबंध ठेवण्यावर भर देतो आणि संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करतो. 2. भारत चीन संबंध सुधारण्यास कोणी कोणी योगदान दिले? उत्तर: भारत चीन संबंध सुधारण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शांततापूर्ण सहअस्तित्वाचा म्हणजेच पंचशील तत्वांचा पुरस्कार केला. तसेच अटल बिहारी वाजपेयी यांनी संवाद वाढवून दोन्ही देशातील संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. 3. भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे लिहा. उत्तर: भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता टिकवणे, देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवणे, आर्थिक विकास साधणे, शेजारी देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे आणि आंतरराष्ट्रीय वाद शांततेने सोडवणे ही आहेत. प्रश्न 6. पुढील संकल्पनाचित्र तयार करा. परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. उत्तर: भौगोलिक स्थान, राजकीय व्यवस्था, प्रशासकीय घटक, अर्थव्यवस्था, राजकीय नेतृत्व